जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच कंबाईन बी आणि कंबाईन सीची प्रिलिम्स एक्झाम झालेली आहे. सो आता प्रश्न आहे आपल्याकडे की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. मुख्य परीक्षेला कोणकोणते पेपर आहेत, किती पेपर असतात, किती मार्कासाठी पेपर असतात, ओके, कशा पद्धतीने त्याचा दर्जा असतो, कोणत्या लेवलचे क्वेश्चन असतात, हे सर्व आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो अभ्यासक्रम आपण आज थोडक्यात, ओके, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. आपल्या सर्वांना आता मेन्सचा अभ्यास चालू करायचा आहे आणि काही मुलांनी केला असेल, ओके. ज्या मुलांनी दोनदा तीनदा मेन्स दिले त्या मुलांसाठी हा व्हिडिओ नाही. त्या मुलांनी आता स्किप केला तरी चालेल व्हिडिओ. पण ज्या मुलांचा, ओके, फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि तुम्ही पहिली मेन्स देत आहे त्या मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच याचा काय होईल, फायदा होईल याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. ओके, याच्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की कोणकोणते टॉपिक्स आपल्याला एक्झाममध्ये महत्त्वाचे आहेत. ओके, हे तर फक्त आयोगाने दिलेले टॉपिक्स आहेत. मी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगेल की कोणकोणत्या टॉपिकवर तुम्ही काय करायचं आहे, फोकस ठेवायचं, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला हमखास पडणार. ओके, इथे काही टॉपिक असे आहेत की जे वेगळे आहेत, थोडेसे कसे आहेत जे तुम्हाला याच्यापुढे तुम्ही कधी, याच्या अगोदर तुम्ही कधी अभ्यासले नसतील. ओके, तो इथे बघा काही, इथे दोन अधिकार आहेत. कोणते? माहितीचा अधिकार आणि 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. हे दोन थोडेसे वेगळे आहेत. आणि इथे एक आपल्याला एन्व्हायरमेंटचा काय आहे, इथे बघा एन्व्हायरमेंट, पर्यावरण, हा एक चॅप्टर आपण कधी प्रिलिम्सचा अभ्यास करत नाही. सो आपल्याला मेन्सला अभ्यास करायचा. सो असे कोणकोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला थोडेसे वेगळे आहेत, जे तुम्ही प्रिलिम्सला वाचलेले नाही आहेत. ओके मित्रांनो, सुरुवात करूया आपण अभ्यासक्रमाला की अभ्यासक्रम नेमका काय आहे आपला. ओके, सो वन बाय वन आपण सुरुवात करूया. तर आपल्या मुख्य बी अँड सीच्या मुख्य परीक्षेला किती पेपर असणार? पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला इथे मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर विचारणार आहे. तो त्याच्या आपण टॉपिक्स बघू. आणि पेपर 2मध्ये आपल्याला ते 7 सब्जेक्ट आहेतच. कोणते? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, आपला करंट अफेअर्स, सायन्स आणि बुद्धिमत्ता चाचणी, हे तर आहेत. प्लस तुम्हाला पर्यावरण पण याच्यामध्ये ॲड करायला लागणार आहे. पर्यावरण पण सेपरेट वाचावं लागेल. महत्त्वाचे एक ॲक्ट्स आहेत, महत्त्वाचे 2 ॲक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. 100 मग क्वेश्चनच असणार आहे. 200 मार्कासाठी हा पेपर असेल. आणि तुमचा मेरिट ठरणार आहे तो किती मार्कावरून ठरणार आहे, तर 400 मार्कावरून. आणि आता मेरिट लागते 292. सो ईच अँड एव्हरी पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही डिटेल अभ्यास केलाच पाहिजे. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर, इथे 50 क्वेश्चन 100 मार्क्स, 50 क्वेश्चन 100 मार्क्स. अशा पद्धतीचं तुमचे काय असणारे पेपर असणार. आणि एकाच दिवशी पेपर असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सो तो एक वेगळा आहे, प्रेशर आहे. सो सुरुवात करूया आपण. आजच्या महत्त्वाचे सिलेबस आपल्याला बघायचे आहेत. सो अभ्यास पद्धती कशी, परीक्षा पद्धती कशी होणार आहे, तर पहिली गोष्ट आपला परीक्षा योजना कशी आहे, तर 200 मार्क पेपर 1, 200 मार्क पेपर 2 आणि एकूण 400 मार्कासाठी. 400 मार्कावरून तुमचा कट ऑफ ठरणार आहे. प्रश्नपत्रिकेची संख्या 2 असणार आहे. फक्त केवळ उपनिरीक्षक आपली PSIसाठी काय असणार आहे, शारीरिक चाचणी 100 मार्काची असेल आणि मुलाखत 40 मार्काची असणार आहे. सो ह्याच्यावर ओके. बाकी यांना तुम्हाला डायरेक्ट मेन झाल्यानंतर पोस्टिंग मिळणार आहे. सो पहिला पेपर आहे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. दुसरा आहे सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी. 1 तास असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा 1 तास. सो येणाऱ्या एक 90-100 दिवसामध्ये तुम्ही येणारे पहिले 30-40 दिवस, 30 ते 50 दिवस खूप टेस्ट द्या. जेवढ्या तुम्ही कधी दिल्या नसतील ना, एवढ्या टेस्ट द्या पहिल्या 30 दिवस. आणि नंतर काय करा, फक्त त्यांच्या येणाऱ्या 40 दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करा. जे टॉपिक तुमचे वीक आहे त्यांना काय करा, रिवाईज करा. सो येणारे पहिले 30 ते 50 दिवस 100 टेस्ट द्या, चालेल. जर तुम्ही मेन्स क्लिअर करताय ना, मेन्सला तुम्ही जर आहात, तर 100 टेस्ट द्यायला काही हरकत नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. एका तासामध्ये आपल्याला तो काय करायचा आहे, पेपर कव्हर करायचा आहे. ओके, लक्ष येते मित्रांनो. सो बघूया वन बाय वन. सो पहिला आपला हे निगेटिव्ह मार्किंग आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. फक्त याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा. कोणता? की तुम्हाला सध्या 1 मार्च 2016 पासून किती गोळे भरायचे तुम्हाला, तर 5 गोळे भरायचे आहेत. आणि ज्याचं तुम्हाला काय माहिती आहे, उत्तर माहिती आहे, त्याच्यासाठी तुम्ही ह्या पहिल्या 4 पैकी 1 गोळा काय करायचा, भरायचा आहे. आणि जो क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा नाही आहे, ओके, जो क्वेश्चन वाटते की ह्याच्यामध्ये मी चुकू शकतो, तर त्यासाठी तुम्ही कितवा पर्याय भरायचा, तर 5वा पर्याय भरायचाच आहे. जर नाही भरला तर तुमचा -0.25 तुमचे काय होणार आहेत, मायनस होणारच आहेत, जर गोळा नाही भरला तर. ओके, सो याचा अर्थ असा होत नाही की मी 100चे 100 अटेम्प्ट करेन. 100 आपल्याला अटेम्प्ट करायची नाही आहे. जर तुम्हाला थोडं वाटतं की पेपर टफ आहे, तर तुम्ही 5वा ऑप्शन भरायचं. ज्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला काय करायचं नाही, करायचं नाही. सो हे तुम्हाला गोष्ट क्लिअर असेल. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. पहिला बघूया पेपर 1. पेपर 1चा सिलेबस काय आहे, सॉरी, येस, पेपर 1, हां, पेपर 1चा सिलेबस काय आहे आपण बघूया. इथे थोडक्यात आयोगाने सांगितले मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर, सर्वसामान्य शब्दसंग्रह. सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये काय काय येतात, तर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द,
ओके. वाक्प्रचार, म्हणी आहे बघा इथे वाक्प्रचार, म्हणी, वाक्प्रचार, म्हणी यांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. म्हणजे 50 मधले 20 ते 25 क्वेश्चन फक्त तुमचे ह्याच व्होकॅब्युलरीवर असतात. 5 क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शनवर असतात आणि 25 क्वेश्चन राहिलेले तुमचे कशावर असतात तर याच्यावर सर्वसामान्य वाक्यरचना. ओके. याच्यामध्ये काय काय येतं मग? प्रयोगोल्का, आयोगाचा आवडता चॅप्टर आहे प्रयोगोल्का. प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात मित्रांनो. कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकर प्रयोग. सो ॲटलिस्ट आपलं ओळखता आले पाहिजे कशा पद्धतीने क्रियापद कर्त्याला धरून काय होतं बदलत असते किंवा कर्माला पकडून काय होतं तसं बदलत असते. तर संकर प्रयोग. तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती असली पाहिजे तर थोडीफार समाज चांगला वाचून ठेवा. थोडीफार म्हणण्यापेक्षा कंप्लीट असलं पाहिजे. 50च्या 50 क्वेश्चनचं आपल्याला काय करता येईल पाहिजे, मार्क घेता आलेच पाहिजे. पण 100 मार्क इथून घ्यायचेच. समाज झाला. समाजनंतर संधी सोडवा. संधी सोडवानंतर शब्दशक्ती. शब्द शक्ती. तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. ओके. सो ह्या काही गोष्टी आहेत. आणि अलंकार हे लवकर लवकर पहिले चॅप्टर हे वाचायला जेव्हा तुम्ही ग्रामर करायला जाल तेव्हा तुम्ही पहिले कोणते चॅप्टर वाचायचे, तुम्ही हे चॅप्टर वाचून घ्यायचे. नंतर राहिलं काय, इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं, पहिलं व्होकॅबलरी. व्होकॅबवर जास्त फोकस ठेवा. जिथून वाचायला रोज सकाळी उठल्यानंतर 1 तास, मी म्हणतो 1 तास तुम्ही कशावर ठेवायचं. मी याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर हा एक दिवसात मी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवून देईन कशा पद्धतीने तुम्हाला प्रायोरिटी टॉपिक्स करायचे. म्हणजे 20% आपले एफर्ट असले पाहिजेत आणि 80% आपला आउटपुट असलाच पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. 20% एफर्ट्स आणि हां. सो इंग्लिशसाठी काय काय लक्षात ठेवा, कॉमन व्होकॅबलरी ज्याच्यामध्ये सिनोनिम असतात, अँटोनिम्स असतात. ओके. प्रोवर्ब्स आहेत, फ्रेजेस आहेत, ते तुम्हाला चांगलं माहिती असलं पाहिजे. ओके. नो एक्सक्यूज अदरवाईज, कारण का हाच जो 50 क्वेश्चन याच्यामध्ये मुलांचे मार्क काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात, निगेटिव्ह होतात. इथे मार्क निगेटिव्ह जास्त होत नाही. मुलांनी 50 पैकी 50 मार्क घेतात पण इथे मुले 35 पण येतात. मग राहिलेले 15 क्वेश्चनचे निगेटिव्हमध्ये जातात ते. ओके. सो इडियम्स माहिती असले पाहिजे, फ्रेजेस माहिती असले पाहिजे, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज 5 क्वेश्चन असतात म्हणजे 10 मार्क. तो लक्षात राहील. पेपर 1 इथे आपल्याला कमीत कमी 170 मार्क टार्गेट असलं पाहिजे. किती मार्क टार्गेट असलं पाहिजे? 170. मी याच्यावर परत एक पेपर 1वर काय करेन, एक व्हिडिओ बनवेन की कोणते तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स टॉपिक्स आहेत. पेपर 2 लक्षात घ्या इथे. पेपर 2मध्ये काय म्हटलं, सामान्य क्षमता चाचणी आणि आपले बाकीचे बुद्धिमत्ता. इथे म्हटलं बघा, सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलन. उमेदवार किती लवकर अचूकपणे काय करतो. तर ह्याच्यावर किती क्वेश्चन आयोग विचारतो? 22. किती क्वेश्चन विचारतो आयोग आतापर्यंत? 22 फिक्स नंबर आहे. चालू घडामोडीवर 15 क्वेश्चन एक असतात, 10 क्वेश्चन असतात, 15 क्वेश्चन असतात. आय थिंक अंकगणिती आणि माहितीचा अधिकार इथे 2 क्वेश्चन असतात. इथे आय थिंक 3 क्वेश्चन. असे 5 मार्क तुमचे कशासाठी असतात तर या माहिती अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमावर असतात. ओके. हा पण PYQ आता येणाऱ्या PYQ सिरीज मी तुम्ही ते चालू करणार आहे, लक्षात घेऊन. सो जर तुम्हाला आवडलं असेल माझी शिकवण्याची पद्धत वगैरे, तुम्ही नक्की, मी म्हणणार नाही की सबस्क्राईब करत, पण जर आवडत असेल तर नक्की ह्या चॅनलला काही करा, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या 4 महिन्यामध्ये माझा प्रयत्न असेल की मी तुम्हाला PYQ घेईन, एक मेंटॉर म्हणतात ना, दिशा दाखवण्याचं काम करेन. आय एम नॉट टीचर, मी टीचर नाही म्हणणार स्वतःला, पण ॲज अ मेंटॉर मी तुमच्यासोबत असेल नक्कीच पुढच्या 4 महिन्यासाठी. ओके. सो कशा पद्धतीने आपल्या मॅथ्सची मी तुम्हाला ट्रिक्स सांगत राहीन, कोणत्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही ठेवल्या पाहिजेत लक्षामध्ये. ओके. चला. नंतर आहे त्याच्यामध्येच एक 5वा, भारतीय संघराज्य, ज्याला आपण पॉलिटीमध्ये घटना कशी तयार होती, म्हणजे घटना निर्मिती. हा चॅप्टर चांगला असला पाहिजे आपला. नंतर प्रस्तावना. प्रस्तावनेनंतर महत्त्वाची कलम माहितीच असते. मी महत्त्वाच्या कलमावर एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेन मित्रांनो. नक्कीच, की महत्त्वाची कलमं ही एक्झामला विचारतात म्हणजे विचारतात. ठळक वैशिष्ट्य माहिती असली पाहिजे आपल्या घटनेची. राज्यसंबंध, निधर्मी राज्य आपलं म्हणतात, त्याला आपण सेक्युलर म्हणतो. सेक्युलरची आपल्याला कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. मूलभूत हक्क आणि कर्तव्य याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन आयोग विचारतो. DPSPवर खूप सारे क्वेश्चन विचारतो आयोग. आपले शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे DPSPमध्ये. स्वतंत्र न्यायपालिका याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. विविध समिती आहेत आपल्या, फायनान्शियल कमिटी आहेत, लोक समिती म्हणतो, लोकलेखा समिती म्हणतो, या महत्त्वाच्या काही समिती आहेत. हा एक याच्यावर करायचं. तुम्हाला महत्त्वाचं आहे इतिहास. इतिहासावर पण आयोग काय करतो, क्वेश्चन हे विचारतो. आता इतिहासावर कोणत्या ठिकाणी क्वेश्चन विचारतो तर सामाजिक जागृती, आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, याच्यावर आयोग काय करतो, क्वेश्चन करत असतो. ओके. महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारकांचे कार्य, स्वतंत्र भारतातील जागृती वर्तमानपत्र. वर्तमानपत्रावर एक क्वेश्चन असतोच, एकपेक्षाही जास्त क्वेश्चन असतात वर्तमानपत्र. आणि ते पण कोणती क्वेश्चन लक्षात ठेवायचे, ब्राह्मणेतर, जागृती असेल, भाला असेल, ओके, राष्ट्रवीर असेल, असे तुम्ही काय करायचं,
वृत्तपत्रे चांगली बघून ठेवायची आणि याचं बॅकग्राऊंड पण लक्षात ठेवायचं. नुसती कुणी संपादक केली याच्यावर क्वेश्चन विचारत नाही. आयोग आता थोडासा डिटेल द्यायला लागलेला आहे. शिक्षणाचा परिणाम, कोणकोणत्या समित्या म्हणतात ना आपण स्थापन केले होते, जसं उडची खलिता आहे, हंटर समिती आहे, हार्टोक समिती आहे, सार्जंट आयोग आहे, असे महत्त्वाचे काही परिणाम आहेत. आणि चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. तो इतिहास लक्षात ठेवा. इतिहासानंतर आहे महत्त्वाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. एक 7-8 क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलावर असतात. महाराष्ट्र आणि भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्यावरण, पर्जन्य आणि तापमान. नंतर पठारे आहेत महत्त्वाची आपल्या भारतामधली आणि महाराष्ट्रामधली. भूरूपे आहेत महत्त्वाची. कोणती भूरूपे पाण्यामुळे तयार होतात? पाण्याचं खनन कार्य, निक्षेपण कार्य. प्रशासकीय विभाग किती आहेत? आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्यांची आपल्याला माहिती असली पाहिजे सर्व. नैसर्गिक वनस्पती, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त वने सापडतात? ओके, लोकसंख्या वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारतो. पॉप्युलेशनवर एक क्वेश्चन असतो, स्थलांतरवर क्वेश्चन असतो. इष्ट आणि आपल्याकडे वस्त्या कशा आहेत, कशा पद्धतीने वस्ती कुठे म्हणतात ना तयार होते, कोणत्या प्रकारची, सर्क्युलर म्हणतो आपण. ओके, स्ट्रेटेड असते, नदीच्या किनारी असते, त्यांना नावं आहेत, ते नावं आपण बघणार आहोत. पर्यावरणामध्ये थोडेशा डेफिनेशन तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नंतर आपत्ती आहे, पर्यावरण आपत्ती वगैरे याच्या संबंधित असणारा ॲक्ट. नंतर NDMA ॲक्ट म्हणतात, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे आपल्याकडे 2005चा. हे माहिती असलं. आपल्याकडे ऑथॉरिटीज काय आहेत? आपल्याकडे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आहे, SDMA आहे. सो या SDMA म्हणजे काय? स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आणि एक असते डिस्ट्रिक्ट DDMA. सो याची जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असतो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने काही जागतिक पातळीवरील काय आहेत संघटना आहेत, यांची पण माहिती आपल्याला असली पाहिजे, जी कशा संदर्भात आहे तर पर्यावरणासंदर्भात आहे. पुढचा 8वा एक याच्यामध्ये पॉईंट आहे सामान्य विज्ञान, अतिशय महत्त्वाचं. मुलं इथे मार्क खातात. ओके, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. आणि आपला दूरसंवेदन ज्याला म्हणतो आपण, रिमोट सेन्सिंग, हा एक चॅप्टर महत्त्वाचा आहे. एक्झामला क्वेश्चन विचारणे. जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS, जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इट्स ॲप्लिकेशन, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि IT, ह्याच्याबद्दल थोडीशी ह्याची पुस्तकं घ्यायची. काय घ्या? पुस्तक घ्या. अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका पैशाच्या बाबतीत. जी काही पुस्तकं वाचतील तेवढी येणाऱ्या 90 दिवसामध्ये काय करा? वाचा. 90 दिवसापेक्षा ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, पहिल्यांदा मेन्स देत आहे, त्यांनी 50 दिवसापर्यंत न्यू मटेरियल वाचलं तरी चालेल. आणि पुढचे 40 दिवस काय करा? फक्त रिव्हिजन करा. एवढंच सांगेन तुम्हाला. ओके, पहिले 50 दिवस तुम्ही हे जे नवीन चॅप्टर दिसत ना तुम्हाला, कोणते GIS असेल, GPS असेल, रिमोट सेन्सिंग असेल, आपल्या इकडचे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आहे 2015चा, नंतर RT ॲक्ट आहे, हे जरा महत्त्वाचे लवकर वाचून घ्या. जेवढे करतील तेवढं तुम्हाला जास्त काय भेटेल? रिव्हिजनला वेळ भेटेल. पुढे जाऊया. महत्त्वाचा अर्थव्यवस्था, हा शेवटचा पॉईंट आहे 9वा. म्हणजे पेपर 2 मध्ये किती चॅप्टर्स आहेत, किती सब्जेक्ट आहेत? 9 सब्जेक्ट आहेत. ओके, कोणता? मग अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला समग्रलक्षी, म्हणजे त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर क्वेश्चन विचारले जातात. वृद्धी विकास काय असतोय? ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालतो? भांडवल काय आहे? बॅलन्स ऑफ पेमेंट कसा आहे आपला? विचारलं जातं. भारत सर्वांना आयात कुठे करतो? भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. सहकार, मौद्रिक क्षेत्र म्हणजे आपण मॉनिटरी क्षेत्र म्हणतो वगैरे, मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, याच्यावर क्वेश्चन असतो. बजेटवर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातं? भांडवली जमा काय असते? महसुली जमा काय असते? भांडवली खर्च काय असतो? महसुली खर्च काय असतो? तूट, महत्त्वाची तूट, डिप्रिशिएट म्हणतो आपण, महसुली तूट. ओके, भांडवली तूट, या सबच्या क्वेश्चन विचारले जातात. उद्योग सेवा क्षेत्र, याच्यावर आता आयोगाने नुकताच क्वेश्चन विचारलं होतं. 1948ची पॉलिसी आहे आपल्याकडे, 1956ची पॉलिसी आहे आपली, LPची धोरणे 1991. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, भारताचं रोड कसं आहे, रोड स्ट्रक्चर कसं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालतो, कोणत्या देशाचा आपण जास्त व्यापार करतो, कोणत्या देशासोबत आपलं काय आहे, तूट जास्त आहे, चायना फॉर एक्झाम्पल. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महाराष्ट्राचा तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे? चांगला अर्थसंकल्प आणि इकॉनॉमिक सर्वेवर आयोग क्वेश्चन विचारतो. हे आहेत महत्त्वाचे. सिलेबस आहे आपला 9. आपले विज्ञान तंत्रज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, ओके, महाराष्ट्राचा इतिहास, पॉलिटीवर क्वेश्चन, कलमे, आर्टिकल अमेंडमेंट्स, पार्ट्स, शेड्यूल चांगले करून ठेवा मित्रांनो. ओके, आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमध्ये काय लक्षात ठेवायचं म्हटलं मी तुम्हाला? महत्त्वाचे वोकॅब्युलरी चांगली करा. वोकॅब्युलरी, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, फ्रेजेस, इडियम्स, हे सगळं चांगलं वाचून ठेवा. रोज वाचा, डेली वाचण्याचा प्रयत्न करायचा. डेली एक मस्त वहीज बनवा तुमची. आणि जे काही PYQ विचारले ते पहिले करा. PYQ रिपीट होतात. PYQ चांगले शब्द, वोकॅब्युलरी चांगली करून घ्या. त्यासाठी आपल्याकडे महेश पाटील सरांचं कायझेन बुक आहे. मी अजिबात प्रमोशन करत नाही आहे, पण हे पुस्तक तुम्ही सोबत ठेवा, कायझेन. ओके, PYQ चांगले घेतले त्यांनी. आणि 0 एरर ठेवा. कोणतं? 0 एरर. ओके मित्रांनो, हे वाचा, पुस्तक चांगलं आहे PYQसाठी. नंतर टेन्सेस महत्त्वाची वाचून ठेवा. टेन्सेस नंतर महत्त्वाचे आपले पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच,
ए अँड द कसं वापरायचं, ए अँड द आणि टाईप्स ऑफ सेंटेन्स, टाईप्स ऑफ सेंटेन्स याच्यावर एक विचारतो आणि एरर शोधा. काय शोधा? एरर. सो ह्याच्यासाठी आपल्याला हे पार्ट्स ऑफ स्पीचवर कमांड असली पाहिजे, टेन्सेसवर कमांड असली पाहिजे, ए अँड कधी वापरतात कधी वापरत नाही, टाईप ऑफ सेंटेन्स कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टी वाचून ठेवा मित्रांनो. खूप स्टडी करा. जो कधी अभ्यास तुम्ही कधी केला नसेल असा अभ्यास येणाऱ्या 90 दिवसामध्ये आणि 100 दिवसामध्ये करा. एक्झाम होणार आहे तुमची 17 मे आणि 7 जून. ओके, टेंटेटिव्ह आहे आपल्याकडे. ऑल द बेस्ट व्हेरी मित्रांनो. थँक्यू सो मच. जय हिंद.